अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला ताब्यात घेतले असून तब्बल 27 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या टोळीच्या मुसक्या आवळताना पोलिसांनी 21,36,688 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 9 सप्टेंबर रोजी गाडगेनगर परिसरातील राज रेसिडेन्सी येथे झालेल्या 9 लाखांच्या घरफोडीच्या तपासातून या टोळीचा पर्दाफाश झाला। गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि सतत पाळत ठेवून आरोपींना जळगाव व सुरत येथून शिताफीने पकडले। याआधी आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांना मोठे आव्हान होते। या कारवाईत अमोल गोकुळ पाटील वय वर्ष 32, सागर देवरे वय वर्ष 30, निखिल उर्फ पिस्तूल पाटील वय वर्ष 24 व मिलिंद खैरनार वय वर्ष 29 यांचा समावेश आहे। या आरोपींकडून 120 ग्राम सोने, 500 ग्राम चांदी, मोबाईल, मिरची स्प्रे, वायफाय राउटर, डुप्लिकेट नंबर प्लेट्स व मारुती स्विफ्ट कार असा एकूण 21 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या आरोपींनी अमरावती आयुक्तालयातील गाडगेनगर, फैजरपुरा, राजापेठ, नांदगावपेठ, खोलापुरी गेट व भातकुली ठाण्याअंतर्गत 27 घरफोडी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। तसेच राज्यातील जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरात मधील भावनगर येथे मिळून 72 गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे। चोरीचे दागिने त्यांनी जळगाव व जामनेर येथील सोनारांना विकल्याचे तपासात स्पष्ट झाले। 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, रमेश धुमाड, श्याम धुगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कड, महेश इंगोले, मनीष वाकोडे, अनिकेत कासार, प्रियंका कोटावार यांच्यासह पोलीस पथकाने केली।